पराभव झालेले जलसंपदा मंत्री सुनील तटकरे निकालाच्या 3 दिवसांनंतर हसतमुखाने जनतेसमोर आले। मात्र लाजिरवाणा पराभव झालेले सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ अद्यापही नाशिकमध्ये परतलेले नाहीत। मेढा संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम आजपासून नाशिकमध्ये सुरू झालाय। तटकरे आणि भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार होता। याला तटकरेंनी हजेरी लावली, मात्र भुजबळ फिरकलेही नाहीत। आपल्यावरच्या गैरव्यवहारांमुळे पराभव झाल्याचा मुद्दा तटकरेंनी खोडून काढला। विरोधकांची इच्छा असेल तर राजीनामा निश्चित देऊ असेही ते म्हणाले आणि पुन्हा आत्मविश्वासाने विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सुनील तटकरेंशी बातचीत केली आमचे नाशिकचे ब्युरो चीफ दीप्ती राऊतने। तुम्हाला काय वाटतं कशामुळे हा पराभव आला असावा? निवडणुकीचं जर का विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला तर देशभरामध्ये जनतेला परिवर्तन हवं असं दिसतंय आणि मोदींच्या रूपाने एक भक्कमपणाचं सरकार मिळेल असंच एकंदरीत जनतेचा कौल वाटतो आहे। त्यामुळे जो काही कौल जनतेचा मिळालेला आहे तो आम्ही मान्य केलेला आहे, स्वीकारलेला आहे। राष्ट्रवादीने केलेल्या विकास कामांपेक्षा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवरती झालेल्या गैरव्यवहाराच्या आरोपामुळे नकारात्मक संदेश दिला। असं आहे की आजच आम्ही त्याबद्दलचं मी काय विश्लेषण करू इच्छित नाही। आरोपही आहेत, त्याचाही आम्हाला विचार केला पाहिजे, त्याच्यातला खरे खोटेपणा हा आहेच, परंतु यावेळेला जर का आपण पाहिलं तर असा विचार कुठे सार्वत्रिक झाला अशातला काय पाहायला मिळत नाही। शेवटचा प्रश्न सर, विरोधक असं विचारतायत की राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जे मंत्री हरलेले आहेत, पराभूत झालेले आहेत, ते राजीनामा का देत नाहीत? तुमची इच्छा असेल तर आम्ही देऊ। मुद्दा एक असा असतो की शेवटी आदरणीय पवार साहेबांनी परवा मुंबईला मंत्र्यांची बैठक बोललेली आहे, प्रमुख नेत्यांची बैठक बोललेली आहे। आम्ही चर्चा नक्कीच करू। विधानसभेला आम्ही आत्मविश्वासाने सामोरं जाण्याचं नक्की करणारच आहोत। आम्ही जाऊ आत्मविश्वासाने सामोरे। शेवटी जे काही काम केलेलं आहे एक तर नक्की आपल्या लक्षात येईल, गेल्या 15 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप काम झालेलं आहे। तटकरेंनी विश्वास व्यक्त केलेला आहे की विधानसभेसाठी आम्ही आत्मविश्वासाने आमचे विकासाचे कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवू। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल भास्करसह दीप्ती राऊत, IVN लोकमत, नाशिक। निलेश राणेंचा पराभव नारायण राणेंच्या खूपच जिव्हारी लागलाय। दैनिक प्रहार या वर्तमानपत्रात माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव हा लेख त्यांनी लिहिलेला आहे।